चौथा सत्संग हा मी, माझा, व्यापार आणि अध्यात्म. व्यापार करत असताना बेसिक गोष्टी काय काय हव्या आहेत आपण या सर्व सेशनमध्ये थोडक्यात विचार केला. गुरुजींनी आणखी एक व्यापाऱ्याबरोबर भेट घालून दिली, त्याच्यापासून आपण सुरुवात करूयात. कोल्हापूरमध्ये एक व्यक्ती आम्हाला भेटला. भेटायचा असा योगायोग होता की गुरुजींचे अगदी जुने मित्र ते कोल्हापूरमध्ये आले होते आणि फोन केला गुरुजींना की खूप वर्षातनं आपली भेट होईल, तर इथे याल का, आपण भेटूया, मला भेटायचं आहे, बोलायचं आहे तुमच्याशी. ठीक आहे, मी अमुक अमुक ठिकाणी आहे आणि त्यांच्या घरी तुम्ही या. आम्ही त्या घरी गेलो. भल्या मोठ्या अगदी रिच नगरामध्ये म्हणा किंवा रिच सोसायटीमध्ये एक सर्वसाधारण 10 ते 15 कोटीचं ते घर असावं. अशा घरामध्ये जाताना सुद्धा आम्हाला असं विशेष वाटत होतं की दारात 1-1.5 लाखाचं कुत्रं, ते गेट उघडताना सुद्धा ते नुसतं गेट सुद्धा 1-1.5 लाखाचं असेल. आतमध्ये जाताना जे झाडं होती, बगीचा थोडा छोटा होता, तर ती एक एक झाडाची किंमत सुद्धा 10-10, 20-20 हजार असावी की काय. प्रत्येक गोष्टीत त्यांची श्रीमंती दिसत होती. आम्ही आत गेलो आणि आत गेल्यानंतर एक व्यक्ती बरमुडा आणि साध्या चिंचेवरती ते झाडत होता हॉल. आम्ही बसलो. या बसा, स्वागत केलं, पाणी आणलं, सरबत आणू का, चहा आणू का, अमुक तमुक सगळ्या गोष्टी. आणि तो व्यक्ती, आम्ही सगळे सोफ्यावर बसलेलो. जो गुरुजींचा मित्र होता तोही सोफ्यावर बसलेला आणि तो व्यक्ती खाली बसला. त्याच्या एकंदर नेचरवरनं साहजिक आहे, समजणं शक्य आहे की तो इथल्या घरचा तो गडी असावा. गुरुजींची चर्चा झाली, सर्व झालं आणि सगळे अर्धा ते पाऊण तास त्या दोघांच्या चर्चेमध्ये आमचं काय काम, पण आम्ही बाजूला बसलेलो. त्यांच्या विविध चर्चा, त्यांच्या बालपणीच्या चर्चा, वेगवेगळ्या चर्चा. आणि अर्ध्या पाऊण तासानंतर गुरुजींना क्लिक झालं की तो एक खाली व्यक्ती बसला आहे आणि तो हे सगळं शांतपणे ऐकतोय. गुरुजींनी म्हणले की त्यांना आपल्यापेक्षा इंटरेस्ट खूप छान दिसतोय. तो सत्संगचाच विषय होता आणि सत्संगच्याच विषयामधनं वेगवेगळ्या तत्वांचा उलगडा त्या दोघांमध्ये चालला होता. आणि त्या तत्वांमध्ये असताना तो इतका व्यक्ती शांतपणे, तो नम्रपणे बसला होता. तर गुरुजी म्हणले, अरे वा, ह्यांना खूप तत्व आवडलेली आहेत, यांची ओळख काय. तर त्या मित्रांनी ओळख करून दिली की या घराचा हा मालक. त्याचं वयोवर्ष असेल 60 ते 62 वर्ष. वयोवर्ष किती असेल? 60 ते 62 वर्ष. आणि मग चार्ज झालो, मी तरी चार्ज झालो आणि गुरुजी हसले नुसते त्या व्यक्तीकडे बघून. एवढी ही श्रीमंती, एवढं हे वैभव, 15 कोटीचं घर. जसं मी आत शिरल्यापासून मी बघत होतो, अगदी छोट्या छोट्या वस्तू सुद्धा अँटिक पीस असाव्यात असतात. आणि गुरुजींनी तरी पण विचारलं, मग तुम्ही खाली का बसलाय? त्यांनी म्हणले, इतके महान व्यक्ती माझ्या घरी येत आहेत, याचंच मला कौतुक वाटत होतं की एवढा मोठा मी बंगला बांधला, आजवर इथं खासदार आले, मंत्री आले, संत्री आले, कित्येक लोक आले, पण ते फिलिंग ते मला कधी आलं नव्हतं. ते आज सकाळी नुसता या व्यक्तीनं मला सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती इथं येणार आहे, त्यांनी अशी अशी पुस्तकं अध्यात्मात लिहिलेली आहेत. तर ते फिलिंगच एक वेगळं, चेतनाच जागृत झाली आणि एक वेगळं फिलिंग जागृत झालं. आणि त्याच्यामुळं असं वाटलं की बाबा नाही, एक साध्या रूपामध्येच आपण इथं एक साधा व्यक्तिमत्व म्हणूनच आपण बसलेलं योग्य आहे. किंवा विश्वाचा करता धरता जो परमात्म स्वरूप आहे, त्या परमात्म स्वरूपाला ज्या व्यक्तीनं जाणलेलं आहे, तर अशा व्यक्ती येणं म्हणजे तेवढी मोठी नशिबाची बाब. आम्ही मोठ्या मोठ्या संतांना बोलवायला गेलो तर कोणी येणार आहे का? आणि तुम्हाला न बोलवता, न कळत, न ठेवता तुम्ही आला. गुरुजींनी माझ्याकडे एक नजर टाकली.
ती नजर होती हे बघा. तुम्ही आज 10-20 हजार रुपये कमवत असाल, फिरत असाल गाडीतनं बंगल्यातनं, पण ही लीनता जी आहे ही लीनता कुठून येणार आहे? ठीक आहे म्हणले, हे वडिलोपार्जित आहे का? गुरुजींनी पुढचा विषय काय केला की वडिलोपार्जित आहे का? तर त्या गुरुजींच्या मित्राने उत्तर दिलं की नाही, हे यानं सगळं कमवलेलं आहे आणि फार हुशार आहे, अमुक आहे तमुक आहे. तो व्यक्ती एका सोनाराच्या दुकानामध्ये कामाला होता आणि तो हळूहळू हळूहळू वाढत 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 इतकं मोठं साम्राज्य त्या व्यक्तीने केलं होतं. तर त्याच्या वयाच्या 7व्या वर्षी त्याचे वडील एक्सपायर झाले होते आणि 9व्या वर्षी आई एक्सपायर झाली. तो अनाथासारखा होता आणि एका सोनारानंच त्याला सांभाळलं होतं. तर त्या शेजारचा तो सोनारा होता आणि त्याच्या ठिकाणीच राहून राहून वेगवेगळ्या विविध गोष्टी शिकत 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 तो मोठा झाला. त्याची एक खासियत होती की जी मला खूप आवडली. व्हॅल्युएशन ही खासियत कशी होती की त्या ज्या जमिनीकडे नजर मारेल, ज्या घराकडे नजर मारेल, ज्या शेताकडे नजर मारेल, ज्या वस्तूकडे नजर मारेल, त्याची मार्केट व्हॅल्यू काय तो सांगत होता बसून. आणि त्याच्याही पेक्षा त्याचं वैशिष्ट्य काय होतं की ही प्रॉपर्टी हे अमुक अमुक भविष्यात पैसे देऊन देणार आहे. आणि याच्यातनं या केवळ ज्ञानातनं त्या ट्रिमेंडियस प्रचंड पैसा कमवण्याचं त्याचं साधन झालं. सोनार होता, सोनारापाशी 35 वर्ष त्या व्यक्तीनं काम केलं, सेवा केली. लग्न झाल्यानंतर सुद्धा 10 ते 12 वर्ष त्या व्यक्तीकडं काम केलं आणि 10-12 वर्षानंतर मात्र वाटायला लागले की आता आपण काहीतरी करावं. आणि ज्या वेळेला तो बाहेर पडला तर त्यानं त्या ठिकाणाहून एकच झालं की सोन्याचं तोलमोल माप जे आहे ते नुसत्या हातावरनं तो सांगत. इतकं प्रेम त्याच्या जॉबवरती, त्या कामावरती केलं की त्या कामावरचा परिणाम काय झाला की त्याला जीवनामध्ये मोल करायला तो शिकला. पारख, आपण पण पारख करतोच, केव्हा केव्हा करतो. मुलगी बघताना, बरोबर आहे. आमचे मित्र म्हणतात 36 गुण जुळवण्यासाठी 36 मुली सोडल्या आणि जी 37वी केली तिचा एक गुण आज काय जुळला. ही पारख आपली. मग व्यापारामध्ये सगळ्यात मोठा पैलू येतो म्हणजे तो पारख. त्यात कशा कशाची पारख येते? आपल्या नोकरदार वर्गाची पारख येते, आपल्या रॉ मटेरियल, जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही असाल तर त्या रॉ मटेरियलची पारख येते, मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्याची पारख येते. एखादा कागदाचा बिझनेस असेल त्या कागदामध्ये कित्येक व्हरायटी आहेत त्याची पारख येते. एखादा क्लास असेल तर त्या मुलाची, त्याच्या पालकाची पारख येते. पारख हा एक मोठा विषय आहे आपल्या व्यापारामध्ये. आणि तो कसा येतो तर तुमचं चैतन्य स्वरूपापर्यंत जर तुमचं मन गेलं असेल आणि वर्तमानात यायची त्याची कंडिशन वारंवार होत असेल तर आणि तरच तुम्हाला पारख हा विषय कळायला सुरुवात होते. तर त्या व्यक्तीकडनं ती पारख ही विशेष आहे. आणि त्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य की एक अगदी वाईटातली वाईट जमीन आणि तो बघायला गेला आणि त्याला वाटलं की नाही ही जमीन बेस्ट आहे आणि भविष्यात ही पैसे मिळवून देणार आहे. जसं वॉरन बफेटचं उदाहरण आपण बघितलं की ज्या काळात 1000चा शेअर जो व्यक्तीने घेतला 2018ला त्यानं तो एक शेअर $3,70,000च्या घरात तो विकला. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तिनं पारख केली. तसं त्या व्यक्तीनं एक कोकणामध्ये जमीन घेतली होती की तो त्याची कदाचित त्यावेळेची ₹10 ₹20 एकरनं इतकी कमी भाव असेल अशा वेळेला त्यानं त्याच्या पगारातनं कुठंही 2 नंबर न करता पगारातनं वाचवून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आणि ती जमीन त्यानं ज्या वेळेला तो बाहेर पडला आणि त्याला सोन्याचं दुकान टाकायचं होतं त्यावेळेला ती विकली. तर त्यावेळेला ती 10 एकरची किंमत त्याला ₹35 लाख आली. किती आले? ₹35 लाख आले. आणि त्या 35 लाखातनं त्यानं सोन्याचं आणि हिऱ्याचं डायरेक्ट दुकान घातलं
आजही कोल्हापूरमध्ये त्यांची मुलं बघतात. त्याचं पुढचं वैशिष्ट्य, ज्या वेळेला तो रिटायरमेंटला आला, उदाहरणार्थ 60व्या वर्षी जर म्हणला की सरकारसुद्धा, गव्हर्नमेंटसुद्धा 58 वर्ष झाले की टिंबाटिंबावर लाथ घालतं आणि बाहेर जावं म्हणतं, तुम्हाला वाटल्यास हे पेन्शन घ्या, पण तुम्ही आता कॅपॅसिटी तुमची संपली. पण व्यापारामध्ये रिटायरमेंट केव्हा? व्यापारमध्ये रिटायरमेंट केव्हा हे कोण ठरवणार आहे? कित्येक म्हातारी कोतारी बघतो, काट्या टेकत 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 पण त्या काउंटरवर बसलेली असतात. त्या व्यापाराबद्दल इतकं प्रेम त्यांच्याशी होतं की ते प्रेम कधी एका बंधनात त्यांना नेतं आणि त्या बंधनातच अडकून त्यांना ते बंधनच त्यांना वारंवार त्या व्यापारामध्ये अडकून ठेवते हे त्यांना समजत नाही. तर तो 60व्या वर्षी रिटायर स्वतःहून झाला. 2 मुलांनी 3 मुली, त्यांना प्रत्येकाला सेम प्रॉपर्टी वाटून दिली. प्रत्येकाला 30-30 करोड वाटून दिले. जो व्यक्ती 35 वर्ष एकाच्या ठिकाणी नोकरी करत होता, त्या व्यक्तीनं 60व्या वर्षी प्रत्येक मुलाला वाटून किती दिले? 30-30 करोड. आणि ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी तो एकटाच होता. त्याची बायको ज्यावेळेला एक्सपायर झाली त्यावेळेला त्याच्या सगळ्या मुलांची मनोवृत्ती बघितली, तर त्या मनोवृत्तीनुसार त्यानं त्याच्या हिश्श्याचे जे 30 करोड आहेत हे मात्र तुम्हाला 1ही रुपया मी देणार नाही, त्या घरात तुम्ही राहायचं. 60व्या वर्षी घेतलेला तो कडक निर्णय. व्यापारामध्ये इन्व्हेस्टमेंट, रॉयल्टी आणि वृद्धकाळाचं नियोजन, ह्या सगळे पैलू फार महत्त्वाचे. आणि तुम्हाला मनोकायिक संतुलित अवस्था नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत. एक बौद्ध भिक्षुकाकडे एक व्यक्ती गेला, एक व्यापारी गेला की मी खूप प्रयत्न करतोय पण माझा व्यापार होत नाही. आम्ही दोघे भाऊ आहेत. तोही मध विकतोय, मीही मध विकतोय. त्याच्या मधात तो काटवी घाल, कुठं काय काय भेसळ करतोय आणि माझा प्युअर मध आहे, तरी माझी विक्री होत नाही. माझ्या कित्येक पटीनं त्या व्यक्तीची विक्री होते. काय असं मी पाप केले, कुठल्या जन्माचं मी पाप केले की जेणेकरून मला इथं फेडायला आले आणि मला हे असं का होतंय? प्रामाणिक काम करून सुद्धा मला यश का मिळत नाही? बुद्ध हसले आणि त्यांनी एक बाजूला पडलेली लोखंडाची एक वस्तू त्या व्यक्तीच्या हातात दिली आणि जा म्हणले, हे लोखंडाच्या वस्तूचा नाश कर, ती मिटवून टाक, जिरवून टाक, कुठंतरी विल्हेवाट लावली. आता लोखंडाची विल्हेवाट कशी करायची? लोखंड हे सगळ्यात मजबूत धातू, त्याला मिटवणं शक्य आहे. तापवलं तर ते लाल होते, वितळलं तरी ते पसरतंय. वाफ होऊन पूर्ण हवेत जिरेल का? पण लोखंड एका कारणानं जिरू शकतं. कोणतं कारण आहे? नैसर्गिक त्याची गंज. लोखंडाला कुणालाही मिटवायची गरज नाही, ते स्वतःच्याच गंजानं झिजून मरतं. म्हणून पोलादासारखा पोलाद व्यापारी, पोलादासारखा पोलाद निर्धड व्यक्ती आणि पोलादासारखे निर्णय घेणारे सुद्धा लोक स्वतःच्या गंजानच त्यांच्या व्यापारामध्ये झीज घालवतात. हे तुझं कारण आहे, हा तुझा न्यूनगंड आहे. मी करू शकत नाही, माझं नशीब, अमुक तमुक, या अनेक गोष्टी तू तुझ्या अडथळे लावून घेतले. मी करू शकत नाही, मला होणार नाही, माझं वय आडवं आहे, माझी मुलं आडवी आहेत, माझी बायको आडवी आहे, माझा समाज आडवा आहे, माझं नशीब आडवं आहे. हे जे न्यूनगंड आहेत, नकारात्मक विचार आहे की पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो की व्यापारामध्ये काय सोडायचं आणि काय धरायचं. ह्याच्यावरती आपली जो सेकंड सेशन मध्ये चर्चा झाली, तर त्याचा हा एक बुद्धांनी दिलेलं एक उदाहरण की हा जो स्वतःचा गंज आहे, जो मनाच्या विचारांनी विचारांना लागलेला जो गंज आहे, तो जर काढायचा असेल तर तुम्हाला अध्यात्माशिवाय, आध्यात्मिक बैठकीशिवाय आणि सद्गुरूंच्या सत्संगाशिवाय शक्य नाही.
आणि तो जो गंज आहे तो कशाचा आहे हे तुम्हालाही समजणार नाही. पुन्हा ह्याच सेशनमध्ये आपण विचार केला की आरसा, तुम्ही आरसा म्हणून बघितला तर तो गंज सुद्धा तुम्हाला दिसणार नाही की माझ्याकडनं काय चुका होत आहेत, माझा कुठला विचार माझ्या प्रगतीला आड येतोय. आणि मग हा जो विचार आहे याच्यावरती घाव घालण्यासाठी काय करायचं. बुद्धाने उकल दिली की स्वतः गंज जो लोखंडाचा आहे तो गंजच त्या लोखंडाला झिजवेल. तसा तुझ्या बुद्धीचा गंज. मग काय करू रे? ध्यानाला बस. ही तत्व आहे, बुद्धीची नामची तत्व आहे, ही तत्वाचं पालन कर. 1 वर्ष तो व्यापारी बुद्धांसोबत राहिला. बुद्ध स्वतः प्रपंच सोडून आले होते, पण बुद्धाने कुठल्याही भिक्षुकाला, प्रापंचिक भिक्षुकाला सांगितलं नाही की तू सर्व सोडून माझ्याच बरोबर राहा आणि हे सगळ्यात व्यर्थ आहे, निरर्थक आहे. जो जसा व्यक्ती असेल त्या पद्धतीनं त्याला उत्तर फक्त उकल आणि उत्तर देण्यात आलं. मग त्या व्यापारी जो होता तर 1 वर्षामध्ये ज्या वेळेला मनोकायिक संतुलित अवस्था आली तर त्यावेळेला फार सुंदररित्या त्यानं व्यापार करून दाखवला आणि त्याच्या वेगवेगळ्या आयडिया, पोटेन्शियल एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी इतकी वाढत गेली की त्यानं मधाच्या कित्येक व्हरायट्या तयार केल्या. आणि आमका मध, तमका मध, वडाच्या झाडाचा मध, निंबाळाच्या झाडाचा मध, आंब्याच्या झाडाचा मध, जांभळाच्या झाडाचा मध, असे वेगवेगळे श्रावणात काढलेला मध, दिवाळीच्या पाडव्याला काढलेला मध, असे वेगवेगळे व्हरायट्या तयार करून त्यानं त्याचा बिझनेस 100 पटीने वाढला. ह्या पॉझिटिव्ह आयडियाज येतात कुठून? गुरुजींना एक माझ्या समोरच भेटलेला एक व्यक्ती होता की माझ्या दुकानात असणारे सगळेच नोकर आज वर्षी चोरच निघाले. कशामुळे? काय प्रश्न विचारला? माझ्या दुकानात जेवढे काही नोकर मी ठेवले ते सगळे चोर निघाले. गुरुजींनी काय उत्तर दिलं? चोर मोठा का चोरू देणारा मोठा? दुसरा व्हाईस वर्सा, चोर मूर्ख का चोरू देणारा मूर्ख? तर तू शांतपणे एक असा विचार कर की तुझ्यातले जे काही नोकर तुला कोणत्या मार्गाने ठगू शकतात, फसवू शकतात. तो शांतपणे बसला. 1 दिवस नाही कळलं, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस नाही, 5 दिवस नाही, 6 दिवस नाही, 7 दिवस सलग बसत त्यानं 148 मार्ग काढले की इथं मला फसवू शकतात. ठीक आहे म्हणले, आता याची उकल काय? त्याची त्याला समजायला लागली. माझा पेन चोरी नेऊ शकतो, त्याची उकल काय? त्या नोकराच्याच हातात पेन दे, हा संपल्याला मला माघारी दे आणि नवीन घेऊन. साधे उकल आहेत, साध्या गोष्टी आहेत की ज्या वेळेला तुम्ही हे लिहायला सुरू करता की तुम्हाला लोक कोणत्या मार्गाने फसवू. आणि याही पेक्षा मोठे चोर आहेत तुमचे नातेवाईक की तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून तुमच्या खिशातले पैसे चुकीच्या मार्गाने, चुकीच्या पद्धतीने खर्च करायला भाग पाडतात. त्यावेळेला तुमची पोझिशन काय असेल? चला, हे तर नोकर आहेत, तुम्ही त्यांना माराल, झापाल, त्यांना बाहेर काढाल, पण ज्या वेळेला तुमचेच नातेवाईक तुम्हाला ठगायला सुरुवात करतील त्यावेळेला तुमची काय ऍक्शन असेल? आणि हे ठगलेलं पण तुम्हाला कळत नसेल तर मग उपयोग काय? किती कमवले आणि किती गमवले हे तुम्ही त्यांचा हिशोबच करू शकत. भारतीय मनुष्य कोणताही साध्यातला साधा मनुष्य सुद्धा कमवत नाही ह्याच्यातला भाग नाही. अगदी तुम्ही लहानपणापासून ज्या वेळेला तुम्ही कमवायला सुरुवात केली आज तागापर्यंत जर तुम्ही विचार केला, सर्वसाधारण माझ्या मते एक व्यक्ती सहजगत्या साध्यातला साधा व्यक्ती सुद्धा 500 रुपये कमवू शकतो असं तात्पुरतं गृहीत धरूयात आपण. म्हणजे महिन्याला झाले 15,000 रुपये. 2 व्यक्ती घरातले आहेत त्यांचे झाले 30,000 रुपये. वर्षाची झाले 3,60,000 रुपये. ते अविरत 30 वर्ष काम करतायत तर त्याचे झाले 1 कोटी रुपये. सर्वसाधारण अंदाजे 1 कोटीच्या वरच होतात. परंतु ज्या वेळेला 30 वर्षानंतर विचार केला जातो ते त्या कर्जातच डुबलेले आहेत.
ताळेबंद. पुढचा व्यापारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अहम भाव काय? ताळेबंद. गुरुजी छोटी वही असायची, कुणाला किती रुपये दिले, किती रुपये घेतले, कुणाचे बुडवायचेही नाहीत आणि कुणाला बुडवायला द्यायचेही नाही. व्यापारातलं तत्व काय? कुणाचे बुडवायचे नाहीत आणि कुणाला बुडवू द्यायचेही नाही. त्याच्यासाठी तुमची लिखीटाकी तंतोतंत पाहिजे. आणि जर ती लिखीटाकी नसेल तर तुम्हाला कधीच अंदाज येणार नाही की मी आजपर्यंत कमवले किती आणि गमवले किती. हे मी फक्त 500 रुपयाचा हिशोब सांगितलाय. कदाचित तुमची 2000 कमी असू शकते. चौपट म्हणजे तुम्ही 30 वर्षात 4 कोटी रुपये कमवू शकता. 4 कोटी ह्याचा अर्थ किमान 2 कोटी 50% तुमचे खर्च धरा, पण 2 कोटी तर तुमचा बॅलन्स आहे का? बॅलन्स नाही तर व्हाय? बॅलन्स नाही तर व्हाय? हा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा आहे? तर मग जो व्यापारातलं एक लेअर आपण बघितला गुरुजींनी सांगितलेला की स्वकडे बघण्याचा मार्ग. स्वकडे बघण्याचा मार्ग म्हणजे काय? खरं तर व्यापारामध्ये पैशाकडे बघण्याची नाही. रिच डॅड पुअर डॅड हे 2 पात्र आपण बघितली. रिच डॅडनं पैशाकडे बघण्याचा व्ह्यू काय ठेवला आणि पुअर डॅडनं पैशाकडे बघण्याचा व्ह्यू काय ठेवला. असं एक आता साधारण आपण गृहीत धरूयात की तुम्ही ज्या वेळेला 20व्या वर्षी कामाला लागला, किती उद्योग झाले हो तुमचे? 4 ते 5. कोणत्या उद्योगामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली, किती कमाई झाली आणि किती नुकसान झाले हे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही किती उद्योग केले? 3. कोणत्या व्यवसायामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली? कधीच ताळेबंदाचा, कारण आपल्या त्या अंगवळणीच नाही. फक्त काम करायचं. सकाळी उठल्यानंतर एक टायमिंग ठरवलाय आपण आपल्या सगळ्या सवयींचा, उठण्याचा, जेवण्याचा, झोपण्याचा, नाश्त्याचा, मित्राला भेटण्याचा, चहाचा, सगळे टायमिंग ठरवले. सगळं टाइमशीर चालू आहे सगळं. पण या टाइम मध्ये खरंच तुम्ही स्वतःकडे बघता का? तसं तर बघितलं तर तुम्ही स्वतःसाठी सगळं करताय. आजवर सामाजिक कार्य काय केलंय का? आजवर कमाईतला काही भाग तुम्ही सगळ्यासाठी काय खर्च केलाय? आजवर काही जो भाग आहे तो अध्यात्मासाठी आणि धार्मिक कार्यासाठी तुम्ही काय खर्च केलाय का? केला असेल, पण ती पण सत्यनारायण तुम्ही स्वतःसाठीच घातली असेल. दुसऱ्याच्या सत्यनारायणसाठी तुम्ही काय खर्च केलाय का? आणि जर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर तुम्ही स्वतःसाठीच काम करत असाल आणि स्वतःच्याच कामात असाल, तर मग स्वतःकडे बघताय का पुढे बघून काम करताय? हा मोठा विषय. चला, तुम्ही असं गृहीत धरूयात की व्यापार चालू केला आणि व्यापार चालू केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट डे पासून तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मनात जो रक्कम आहे ती रक्कम मिळायला सुरुवात झाली. अशी झाली का? कुणाचीच होत नाही. त्यातले अनुभव यायचे राहिलेले असतात, लुकफॉल्स यायचे राहिलेले असतात, त्यातली इन्व्हेस्टमेंट प्रचंड असते, ती इन्व्हेस्टमेंट सुटायची विषय असतो. उलट आपण हळूहळू हळूहळू हळू वाढ होईल तसं कर्ज वाढवत जातो. आपला इन्कमचा ग्राफ वाढतो तसा कर्जाचा पण ग्राफ वाढतो, पण इन्व्हेस्टमेंटचा ग्राफ शून्याकडे जातो. आणि मग आपल्याला जो पैसा आहे पैशाकडे बघण्याची व्यापारी दृष्टिकोन नसल्यामुळे जो काही कमवलेला पैसा आहे त्याचं विभाजन कसं करायचं हे माहीत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा गुरुजींनी सांगितलेला भाग आहे की पहिल्याच महिन्याच्या पहिल्याच दिवशी ठरवा की या महिन्यात तुम्हाला खर्च काय करायचा आहे. म्हणून खर्चाचं नियोजन, आणि ज्या वेळेला जसा तुमचा पैसा येईल त्याच नियोजनला तो पैसा खर्च करण्याची वृत्ती पण ठरवा. तुम्ही ठरवलंय असं गृहीत धरा, आम्ही पण केलं हे की पहिल्या महिन्यात ठरवलं की अमुक 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 खर्च करायचा. 1 लाख रुपये येतात आपल्याला, सर्वसाधारण माहिती आहे की महिन्याचे किती येतात. खर्च माझा किती आहे? 50,000 रुपये. 50,000 रुपये माझ्या शिल्लक राहतात, तर त्याच्यामध्ये मला ही इन्व्हेस्टमेंट करायची, ती इन्व्हेस्टमेंट करायची, अमुक करायचंय, तमुक करायचंय. परंतु अचानकपणे ज्यावेळेस पैसा आपल्या हातात येतो हे सगळं बाजूला राहतं आणि मग मी त्या पैशाला एक मालक समजतो. मग माझी मर्जी, मी कुठं खर्च करायचे.
आणि मग तो खर्च नियोजन पद्धतीचं न होता माझ्या सायकॉलॉजीनुसार आणि समोर येणाऱ्या परिस्थितीनुसार पटापटा अचानक मोबाईल मुलाचा फुटतो. माझ्या बजेटमध्ये तर मी लिहिलेलं नाही. मुलगा म्हणतो मला पप्पा मोबाईल पाहिजे. ठीक आहे, चला माझ्याकडे आहेत 50,000, घेऊयात चला. नाही 8,000 घ्यायचा. मुलगांना मग इमोशनल ब्लॅकमेल वगैरे 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 करून तुम्हाला 8,000चा कधी तो 25,000चा घ्यायला होतो कळत नाही. तो राय आजारी पडतो. बजेटमध्ये लिहिलेलं नाही तर तुम्हाला माहिती आहे आजारी पडणार आहे. झालं, त्या बजेटमधलं एक पण खर्च केला नाही, पण पैसे तर सगळेच गेले. 1 महिना 2 महिने केल्यानंतर कळलं की नाही, बजेट लिहून काय उपयोगाचं नाही, खर्च तिसरेच असतात. म्हणून व्यापार लाईनमध्ये पैशाचा फ्लो ह्याला ज्याला समजला, त्या फ्लोनुसार इन्व्हेस्टमेंट समजली, त्या फ्लोनुसार ज्याचा पैसा जिथल्या तिथं खर्च करायची सवय लावून घेतली तर आणि तरच ते होतं. मोठे मोठे आपण कर्ज काढतो, तिथलं नाही झालं की तिथलं नाही झालं की तिथलं नाही झालं, का तर आपल्याला आशा वाटते की मी इथे इन्व्हेस्टमेंट केलं तर एवढा मिळेल, तिथे इन्व्हेस्टमेंट केलं तर तेवढं मिळेल. पण आपण कॅश फ्लो कधी बघत नाही, आणि हा कॅश फ्लो न बघितल्यामुळे आपले कर्ज कित्येक पेंडिंग राहतात. केवळ ही एकमेव सवय चांगली नसल्यामुळे जिथला फंड जिथल्या तिथं खर्च करायचे. मोठे व्यापारी लोक म्हणून मुनीम ठेवतात, हातात पैसा कधीच घेत नाही. त्या मुनीमला सांगितलेलं असतं हे असं आहे बघ, म्हणून त्यांचा बँकेचा हप्ता कधीच बाउन्स होत नाही. देणं पाणी कुणाचं राहतच नाही. जे काही शिल्लक राहते, मला एक नोकरदार आहे मी समजून अशा पद्धतीनं मला तू 1 लाख पगार ठरव, 1 लाख रुपये तू माझ्या हातात दे. पण ज्या वेळेला छोटा व्यावसायिक असतो, जो स्वतःच त्या ठिकाणी सगळं अकाउंटिंग बघत असतो, स्वतःच बँकिंग बघत असतो, स्वतःच सगळं बघत असतो, त्यावेळेला मात्र ही सवय आणणार. व्यापार लाईनमध्ये चढ उतार आहेत, पण कुणाला हवे आहेत का ते चढ उतार? कुणाला वाटेल का माझा व्यापार खाली यावा? कुणाला वाटेल का माझ्या व्यापारामध्ये अगदी वाईट अवस्था यावी? कुणाला वाटेल का की माझा व्यापार हे महिनाभर 2 महिने बंद असावा? प्रत्येकाला ग्रोथ हवी आहे, प्रत्येकाला पैसा हवाय, प्रत्येकाला पुढे जायची स्पर्धा हवी. म्हणून एका मुलाखतीमध्ये टाटा उदाहरण देतात की ज्याला अशी स्वप्न आहेत की माझा व्यापार सुरळीत जावा, वर जावा, ग्राफ माझा नेहमीच वरतीच व्हावा आणि माझे पैसे कंटिन्यू येतच राहावे, तर त्याच्यासारखा मूर्ख व्यापारी कोण? हृदयाचा ECG सुद्धा कसा आहे? अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. जर तीच ECG वर जर सरळ रेषा असेल तर जर तुमचा हृदय जर तालात नाचतंय वर खाली तर तुमचा व्यापार का चालू नाही? म्हणून सगळ्यात मोठ्या व्यापारामध्ये महत्वाचं तत्व आहे की व्यापारातल्या चढ उताराची तयारी तुम्ही सदैव ठेवलीच पाहिजे, अन्यथा तुम्हाला व्यापार करताच येणार नाही. व्यापारातली आणखी एक उकल गुरुजींनी आम्हाला फार सुंदररित्या सांगितली. बासी रोटी मत खाना. व्हॉट इज द मीनिंग? बासी रोटी मत खाना, शिळी भाकरी खाऊ नका. ह्याचा अर्थ काय हो? व्यापारात जो वडलोपार्जित आलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तुमचं स्वतःच करा. जे परंपरेनं तुम्हाला काहीतरी मिळालंय, समजा जमीन मिळाली, जायदाद मिळालंय, घर मिळालंय, व्यापार मिळालंय, त्याच्यापासून पुढे तुमचं स्वतःच साम्राज्य निर्माण करा. आणि मी बघितलेत ती लोक. मी सातारामध्ये BMS शिकत असताना एका STD बूथवरती कामाला होतो. 3 भाऊ, एक मारवाडी तो व्यक्ती. त्यांचं होतं फरशी आणि याचं दुकान.
फरशी आणि जे काही सिमेंट लागते, फरशी लागते, अशा स्वरूपाचं ते दुकान. ते वडील सगळं हे बघत होते आणि मुलं येत जात होती. त्याच्यातला जो लहान मुलगा होता तो माझ्या वयाचा होता, तो उडाणटप्पू होता. वडील त्याला पैसे काय खर्चाला द्यायचे. आणि समोरच महानुभाव पंथ म्हणून एक पंथ आहे, चक्रधर स्वामींनी केलेला पंथ आहे. गीतेचं सारांश आणि गीतेचं अनुकरण आणि कृष्णाला मानणारा एक पंथ आहे. तर त्याचा एक मठ समोर आहे, त्या एसटी बूथच्या समोर. आणि ती लोक बाहेरगावी फोन करण्यासाठी तिथे यायची. आध्यात्मिक चर्चा, कृष्णाच्या चर्चा, राधेच्या चर्चा, मीरेच्या चर्चा, गीतेतला सारांश ज्या वेळेला त्या जो त्यांचा मुलगा आहे लहान, तर त्याच्यासमोर आमच्या सगळ्यांच्या त्या व्हायच्या. तर ते चालू असताना तो न कळत ऐकत होता तिथे बसून. ते गुटखा खाणं, बाहेर थुंकणं आम्हाला गलिच्छ वाटायचं, पण तो मालक होती. महिन्याचे आम्हाला तो 400 रुपये द्यायचा. आणि तो वडील अचानक एक्सपायर झाला. याचं लग्न व्हायचं होतं. 2 भावांनी मिळून बरोबर चांगले चांगले धंदे घेतले आणि याला, तुला बाबा एवढे एवढे पैसे देऊ, तू पाहिजे तो धंदा कर. त्यानं तिथं ओळखलं, या भावांची वृत्ती तिथं ओळखली. आणि त्यानं सांगितलं की मला हे पण नको, हे पण तुम्हीच घ्या, मला हे कर्ज स्वरूपात द्या. आणि 10 वर्ष ते 12 वर्षानंतर ज्या वेळेला मला साताऱ्यात जाणं आलं, तर ते दोन्ही भाऊ, एक फरशी बघतोय, एक सिमेंट बघतोय, पण याचं 9 ते 10 आयटम असणारं फर्निचरचं भलं मोठं दुकान स्वतःच झालेलं आहे 12 वर्षात. ज्या वेळेला त्याला मी बघितलं होतं वयोवर्ष त्यावेळेला 22-23 असेल, उडाणटप्पू पोरगा असेल. हा व्यापारी झाला कसा? कुठे जाऊन टीचिंग घेतलं असेल यानं? अंतर्जागृती की मी हे करू शकतोय. आज माझे मोठे भाऊ वडील या नात्यानं खरं तर माझ्या पाठीशी राहायला पाहिजे होते, तर यांनीच माझ्याशी पाठ फिरवली आणि माझ्यावरती अन्याय करायचा प्रयत्न केला. त्यापेक्षा मला नकोच हे. बासी रोटी नाही. ज्या वेळेला तुम्हाला कशाचा आधार नसतो, तर आपोआप तुमचे पाय फडफडायला लागतात आणि मग तुम्ही काहीतरी प्रयत्न करता. आज माझा नवरा माझ्या पाठीमागे आहे, मुलगा म्हणतोय आज माझा वडील माझ्या पाठीमागे आहे, माझा भाऊ माझ्या पाठीमागे आहे, माझी प्रॉपर्टी एवढी आहे, माझं हे एवढं आहे. आणि मग हे करत असताना जर तुम्हाला शिळच खाण्याची सवय लागली एक प्रकारे, तर तुम्ही लेझी होता, आळसी होता आणि तुमच्या व्यापारावरचं फक्त वर्क होलिक तुम्ही होता. आणि फक्त काम करणं, जसं बैलाचं किंवा गाढवाचं एकच काम आहे, सकाळी उठायचे ते संध्याकाळी झोपेपर्यंत कामच करत राहायचं. गुरुजी एक म्हण सांगायचे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. हेला म्हणजे रेडा, पूर्वी रेड्यावरती पाणी व्हायचे. जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, त्याचं तेवढंच काम. तसं तुम्ही जन्माला आला आणि मेला, त्याच्यामध्ये झालं काय? खरंच तुमच्या विचारांच्या मध्ये ट्रिमेंडस बदल घडलाय? खरंच तुम्ही स्ट्रगल केले? खरंच तुम्ही तुमच्या बुद्धीनं व्यापार केलाय? चला पुढचं एक तत्व, बुद्धी एक शब्द आला म्हणून. वॉरेन बफेचं हे वाक्य आहे की इन्व्हेस्टमेंट नॉलेजवर करायची. इन्व्हेस्टमेंट कशावर करायचे? नॉलेजवर करायचं आहे. तुम्ही तुमचा व्यापारामधलं एक तत्व आपण घेतलं की ढोबळ ढोबळ हिशोब करा आणि तुम्हाला वाटलं की ह्याच्यात मला 50% मार्जिन आहे, त्यात पडा. पण ज्या वेळेला तुम्ही पडणार आहात आणि तिथून पुढे तुम्ही प्रवास करणार आहात आणि त्या मार्गात जाणार आहात, तर हळूहळू त्या व्यापारामधलं नॉलेज घेत राहा आणि त्या नॉलेजसाठी तुमच्या इन्कम मधला ठराविक भाग खर्च करत राहा सदैव. मग तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये ह्या नॉलेजसाठी इन्व्हेस्टमेंट करता का? बरोबर आहे.
आणि मग ते नॉलेज घेत 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 असताना कित्येक पैलू उघडीत पडतात आणि मग आपल्याला वाटतं नाही आता आपल्याला हे करणं गरजेचं होतं. ठीक आहे, ओके, चला पुढे जायचंय, आता आपण हे करूया ते करूया. आणि मग हे पॉझिटिव्ह विचार त्या ज्ञानात यायला सुरुवात होतात. एक आशा, एक तुम्हाला काहीतरी करायचंय, मग तुम्हाला वाटतंय की आता मला ह्या धंद्यामध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि इन्व्हेस्टमेंट शिवाय आता पर्याय नाही, माझा धंदा याशिवाय वाढूच शकत नाही. म्हणून तुम्ही एक बँक, दोन बँक, पतसंस्था, अमुक तमुककडे देता. नाहीच काही झालं तर हात उसने बघता, हात उसने पण नाही झाले सावकाराकडे जाता, भले 3% त्यानं देऊ दे, पण मला ही मशीन घेतली तरच मी माझा व्यापार करू शकतो, मी पुढे जाऊ शकतो. अशा विचारातनं ज्या वेळेला जाता आणि ती मशीन ज्या वेळेला तुमच्या दारात येते, दारातनं ज्या वेळेला आत येते आणि आत आल्यानंतर तुम्ही त्या मशीनीवरती बिझनेस चालू करता, तर वर्षाच्या एंडिंगला असं तुम्हाला समजतं की ही मशीन मी 5 लाखाची घेऊन खरं तर मला व्याज किती चालू झालं महिन्याला, अगदी 1% सावकार व्याज सोडून द्या, तर व्याज किती झालं 5,000. जर 5,000 व्याज जर मला भरायला लागत असेल तर मला कमाई किती पाहिजे, त्याचं गणित आहे. आज परत एकदा लक्षात ठेवा, तुमच्या मागं जेवढं व्याज आहे त्याच्या चौपट तुमची कमाई पाहिजे. तुमच्या मागं जे व्याज चालू आहे, आता 2 प्रकारची व्याज, आता व्याजाचा विषय निघाला तर पुढे चिडूया. 2 प्रकारची व्याज, दिसणारं व्याज, न दिसणारं व्याज. दिसणारं व्याज जे काय आहे की कुणाचे तर तुम्ही उचललेत आणि त्याचं प्रत्यक्षरित्या तुम्ही व्याज भरताय, आणि एक आहे की जे डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही गुंतवलेत त्याचं लागणार तुमच्या मागे व्याज. तुमचा टर्नओव्हर आहे 1 लाखाचा महिन्याला, तुम्ही फर्निचर करता, काय तर मशिनी घेता, आणि या सगळ्याचं व्हॅल्युएशन जर 5 लाख रुपये येत असेल, त्याचं व्याज किती चालू झालं तुम्हाला, 1%नाच विचार केला तर 5,000 रुपये चालू झाले, आणि व्यापार आहे तुमचा 1 लाखाचा. आता ह्या 1 लाखामध्ये तुम्ही सगळे खर्च काढा आणि एनपी तुमचा किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे, जर तुम्ही काढला, जर तो नेट प्रॉफिट 5,000च्या चौपट म्हणजे काय 20,000 असला पाहिजे, आणि इकडं तुम्ही 5 लाखाचं कर्ज काढलंय, त्या 5,000च्या अगेन्स्ट 20,000चा पाहिजे, असं तुमचं टोटल मिळून 40,000चा नेट प्रॉफिट म्हणतोय, नॉट टर्नओव्हर, नॉट ग्रॉस प्रॉफिट. लाईट गेली, तुमचा एक्सपेन्सेस गेला, म्हणून नेट प्रॉफिट सुद्धा तुमच्या व्यापाराचं तुम्हाला काढता जर येत नसेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात का लॉसमध्ये आहात हे कधीच कळणार नाही. म्हणून ढोबळ हिशोब जे आहे ते व्यापार चालू करण्यापुरते ठीक आहेत, पण ज्या वेळेला ॲक्च्युली व्यापार चालू होतो त्यावेळेला मात्र तुम्हाला ही गणितच मांडावी लागतात, आणि ह्या गणिताशिवाय तुम्हाला समजून येत नाही की व्याज कुठं जाते. आणि मग हे जे व्याज आहे, जे खरं व्याज आहे त्याच्या 5,000च्या अगेन्स्ट 20,000 कमवत आहे, पण डेड इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी तुम्ही केलेली आहे त्याचं मात्र तुम्ही जर इनडायरेक्ट म्हणतो व्याज, त्याचा विचार कधी नाही केला तर तुम्हाला समजून येणार नाही. मग हे करत असताना सगळ्यात मोठा भाग येतो ताळेबंद. दुसरा पार्ट येतो आजच्या सेशन मधला की जो फंड जिथं ठरवलाय तिथंच तो घालायची सवय पाडणं. ताळेबंद लिहिता येणं, जो फंड जसा जिथं घालायचा आहे त्यासाठी 1 तारखेला बजेट तुम्ही काढणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि त्या बजेटनुसारच तुम्ही खर्च करणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित ते बजेट इकडं तिकडं होईल, तुम्ही ठरवलेल्या पैशापैकी कमी येतील किंवा जास्त पण येतील, पण तुम्हाला त्या फंडसाठी ते घालवायचे आहे. तर सर्वसाधारण काही व्यापारी असे ठरवतात की हा व्यापार झाला आणि यातनं जो काही पैसा येईल असं तुम्ही ठरवलं, असं गृहीत धरा की तुमचा व्यापार आहे 1 लाखाचा, पण तुम्हाला असं तुम्ही ठरवलं की 1 लाखाच्या वर जे होईल ते मी बायकोला सोनं घेऊन टाकेन, जे 1 लाखाच्या वर होईल ते माझ्या मुलीच्या नावाने एफडी करून टाकेन. पण तुमच्या पुढं खर्च जेवढे असतात की ते 1 लाख नव्हे, त्या ठिकाणी 20 लाख जरी आले तर तुम्हाला कमीच पडतात. मग तुम्ही फंड्स कसे रेज करणार आहे, आणि त्या फंड्सचं एक सवय जी लागणं म्हणतो की जिथला पैसा जिथल्या तिथे इन्व्हेस्टमेंट करायचा तो कधी लागणार, तो लागूच शकत नाही. म्हणून लोखंड कशानं मरतं, स्वतःच्या गंजानंच ते मरतं.
मग हे जे काही गंज आहे ते दाखवणार. आयडिओलॉजिस्ट ज्याला तुम्ही मानता, चला तात्पुरतं अध्यात्म सोडून द्या, तात्पुरतं धार्मिकता सोडून द्या, तात्पुरतं ध्यान सोडून द्या, सद्गुरू सोडून द्या, देव सोडून द्या, सगळं सोडून द्या. पण जर तुम्ही तुमच्या व्यापाराला आयडिओलॉजी सुद्धा तुम्ही जर चॉईस केलेला नसेल, तर तुम्ही व्यापार तुमच्या म्हणण्यानं जर चालू ठेवला, तर तुम्ही नॉलेजसाठी तर का विना इन्व्हेस्टमेंट केली का? जो मुलगा 13व्या वर्षी म्हणतोय जर मी 30व्या वर्षी जर मी अर्भोपती नाही झालो तर या अमुक 7व्या मजल्यावरनं मी उडी मारेल, तो व्यक्ती करूनच दाखवतो. अशांची नुसती तत्व ऐकून बोलून यूट्यूब महाराणी सगळं सांगायच लागली की सगळं गुगल सर्च करा, हे करा, ते करा. अनेक तुम्ही मोटिवेशनल लेक्चर्स, अगदी बिझनेस गुरु मोठे मोठे नाव, इन्स्पायर करणारे लोकांचा सुद्धा मी अनुभव घेतलाय. गुरुजींनी तेही दाखवलंय की एक ब्रँड गुरु जो बिझनेस शिकवतो त्यानं केलेल्या बिझनेसमध्ये तो सर्वात जास्त फेल झाला. पण तो जो मोटिवेशन करतोय त्याच्यातनं त्यानं प्रचंड कमवलं. म्हणजे लोकांना तात्पुरता रिझल्ट हवा. ॲलोपॅथी शिवाय का पुढे गेली, आयुर्वेद का मागं राहिली? तात्पुरता लगेच रिझल्ट आहे त्याच्यात. मग ह्या तात्पुरत्या रिझल्टसाठी आपण पुन्हा थोडं समोर जातो, इन्स्पायर होतो, इन्स्पायर होऊन बाहेर पडतो. पण ती स्फूर्ती, जोश, चैतन्य अवस्था, खरंच आपलं मन चैतन्य स्वरूपाच्या, सच्चिदानंद स्वरूपाच्या आणि अति आनंदी बिंदूपर्यंत खरंच पोचलंय का? त्या सुपरफिशियली आनंद, याला सुद्धा स्वकडेच बघितलं पाहिजे. वॉरन बफेटचं अजून एक तत्व आहे, छिद्र पडलेल्या नावेला दुरुस्त करू नका. छिद्र पडलेल्या नावेला दुरुस्त करू नका. ह्याचा अर्थ काय? मी एक सेकंड हँड कार घेतली, 90,000मध्ये मिळते, माझी कॅपॅसिटी तेवढीच होती आणि सुंदररित्या अगदी आपल्याला भागू शकते. 2 वर्षामध्ये तिच्यावरती 2,30,000 रुपये मी इन्व्हेस्टमेंट केली. ती माझ्या बरोबर कमी राहायची आणि गॅरेजमध्ये जास्त राहायची. 2,30,000 प्लस हे 90. त्या एक अनुभव घेतल्यानंतर आज तागायत मी कधीही सेकंड हँड गाडीचा विचार कधीच केला. आणि गुरुजींनी मला ती कार घेण्यापूर्वीच तत्व हे सांगितलं होतं की सेकंड हँड कार कधीच घ्यायची. एकदा कार बिघडले या दुरुस्तीला नादालाच लागायचं आणि ते छिद्र कधीच भरलं जात. परंतु पैसाच आपला इतका कमी असतो की आपल्याला ती कार सोडवत पण नाही आणि तशीच ठेवू पण वाटत नाही. त्यामुळं 4-5 हजार प्रत्येक वेळी घालत तिला दुरुस्त करून वापरतच राहतो. आपल्याला वाटतं की मला ही कार 3 लाख मला अपेक्षित आहे, पुढचा मागताना 2 लाखाला मग हे 1 लाख तोट्यानं कशाला ते. पण त्याच्या इनडायरेक्ट व्याजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्याला कळत नाहीत की त्या पुढच्या 2 वर्षांमध्ये त्यानं 1,20,000 रुपये खर्च केलेला असतो किंवा त्याला करण्याची गरज असते. भले त्याच्याकडे आज पैसे नसले तरी तो पैसा त्याला खर्च करावा लागतो, तेव्हा त्याची गाडी रस्त्यावरती योग्य पद्धतीने चालते. म्हणून व्यापारातलं आणखी एक महत्त्वतत्व की इनडायरेक्ट गोष्टींच्या खर्चाकडे तुमचं सदैव लक्ष पाहिजे आणि छिद्र पडलेल्या नावेला कधीच दुरुस्त करायचं. व्यापारामध्ये अनेक तत्व आहेत, कित्येक सत्संग होतील याच्यावरती निश्चितपणे. हे काय 1-2 सत्संग 4 सत्संगामधला खेळ नाही. प्रत्येकाच्या व्यापारामधले छोटे छोटे लुकफॉल्स वेगळे आहेत. परंतु ह्या सगळ्याचा कॉमन बिंदू, जर तुम्ही चाणक्य नीती वाचणार असाल, जर तुम्ही अध्यात्माचाच विचार करणार असाल, तर निश्चितपणे तुम्हाला इतिहास खूप चांगलं नॉलेज देऊ शकेल, तेही इंडियन लिटरेचर. चाणक्य नीतीमधल्या कौटल्य काय म्हणायचे त्यांना? कूटनीती करायचा कायम चाणक्य, म्हणून त्याचं एक दुसरं नाव आहे ते कौटिल्य. म्हणून कौटल्य
अर्थशास्त्र, राजकारण आणि अर्थशास्त्र याच्यातला जर कोण पंडित असेल आजवर झाल्यावर तो चाणक्य, आणि अध्यात्माच्या जोरावर झालेला. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातला तो एक मंत्री, परंतु त्यानं जी त्यावेळेला मॅनेजमेंटची तत्व सांगितलेले आहेत, आज ही कित्येक मोठ्या मोठ्या श्रीमंतांनी, मोठ्या मोठ्या कंपन्यांनी, मोठ्या मोठ्या बुक रायटरनी ती तत्व आधुनिक पद्धतीनं मांडून जगापुढे आणली आणि त्यांची पुस्तकं 10,000 हजार एका वेळेला छापून विकली गेली. त्यांनी करोडो कमवले त्या तत्वांवर. आणि आपल्याला फक्त चाणक्य माहिती. एवढ्या मॅनेजमेंटच्या स्किल्स शिकवले त्यांनी. या न्यूनगंडातून, त्या नकारात्मक विचारातून बाहेर पडणं गरजेचं तर आपण प्रत्येक स्टॉप वॉचला आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. क्राफ्ट तुमचा भले खाली येऊ दे, परत वर जायची उमेद पाहिजे, परत खाली येऊ दे, परत वर जायची उमेद पाहिजे. ही जी उमेद जर सदैव टिकवायची असेल, सदैव, तर तुम्हाला सकाळच्या सेशनमध्ये झालं की तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचीच मैत्री आणि संगती तुम्हाला करायला लागेल. चला, एक असं गृहीत धरूया की तुम्ही खूप चांगलं काम एक सामाजिक केलं आणि एक ग्रामपंचायत सदस्यानं त्याच्या घरी एक छोटा कार्यक्रम घेतला आणि तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. तुम्हाला किती आनंद होईल? खूप आनंद. जर तेच काम सरपंचानं गाव लेवलला केलं तर, तेच काम जर समजा आमदारानं केलं तर, तेच काम खासदारानं केलं तर, आणि तेच काम पंतप्रधान केलं तर, मग सर्टिफिकेट तुम्हाला त्या ग्रामपंचायत सदस्यवाल्यांकडून घ्यायला आवडेल का पंतप्रधानाकडून घ्यायला? म्हणून लहानांचं सर्टिफिकेट या जगात चालत नाही, मोठ्यानं तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. आणि आपण अर्ध्या हळकुंडात पिवळं होतं, एक साधी मन आहे की छोटं जरी आपण इन्कम केला, छोटी जरी जागा घेतली, छोटं जरी काहीतरी केलं तरी आपल्याला त्याचं प्रचंड कौतुक वाटतं. भले कालांतराने ती विकायला का लागणार, पण मला त्याचं कौतुक वाटतं. मी कमवलंय, मी गाडी घेतली, माझं पोरगं पास झालंय, 60% का होईना पास, पण माझं पोरगं पास झालं. आनंद व्यक्त करा, नाही त्यातला भाग. परंतु हे करत असताना त्याच्या पाठीमागची सायकॉलॉजी तुमची आहे ना, तर ती सायकॉलॉजी सदैव चेक करत राहण्यासाठी तुम्हाला साधनेशिवाय, अध्यात्माशिवाय गत्यंतरच नाही. आणि व्यापारामध्ये कधीही उमेद हरायची नाहीये. आणि ही उमेद टिकवण्यासाठी, हे चैतन्य स्वरूप टिकवण्यासाठी, इन्स्पायर टिकवण्यासाठी आणि स्पिरिट जागृत ठेवण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंच्या आणि अध्यात्माचाच आधार घ्यावा लागेल. किंवा ज्याला तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये आयडिओलॉजीज म्हणताय, त्या व्यक्तीच्या संगतीतच राहावं लागेल. आणि ती संगत आजवर जेवढे जेवढे मोठे झाले त्या सर्वांनी सांगितलं, इव्हन चाणक्यानं सुद्धा ह्याच्यात सांगितलंय की संगती असावी व्यापारात, पण कुणाची? आपल्यापेक्षा मोठ्याच व्यक्ती. पण आपण लाजतो, आपण घाबरतो, अरे त्याच्याशी कशी मैत्री करायची, अरे त्याच्याकडे कसं जायचं, तो काय समजेल. ही इन्फिनिटिव्हिटी जी आहे ना, की ती अहंकार एक प्रकारचा, की मी माझं छोटेपण का कुणापाशी सांगतो, आणि तीच भावना तुम्हाला वारंवार व्यापारामध्ये खाली पडायला लावते, व्यापारामध्ये तुम्हाला स्टॉप करते. आणि हीच भावना तुम्हाला तुमच्या पूर्ण कॅपॅसिटीची जागृती आणण्याचं कारणीभूत. तर ती जागृती येऊ देत नाही, तुमची कॅपॅसिटी ती जाणवूच देत नाही, फक्त इन्फेरिटी. आणि हा जो नकारात्मक विचार आहे की तुम्ही स्वला खूप कमी समजता. ज्या वेळेला एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे जायचंय त्यावेळेला विवेकानंदाने सुद्धा एक वाक्य सांगितलंय की जो व्यक्ती स्वतःला सगळ्यात मूर्ख, नालायक आणि कमी समजतो, तो कोणत्याही स्तरावरती मानव म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. कोणत्याही स्तरावर मानवानं सदैव स्वतःच एक चैतन्य स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करून
एक स्वतःला स्पिरिच्युअल एक व्यक्ती समजलंच पाहिजे. आणि स्वतःला एक अशी म्हण आहे, स्वतःला लय खूप छान आपण, बरोबर आहे, अर्ध्या हळकुंडात टोळा होतो. परंतु हे जरी म्हणत असलं तरी तुमच्या मनाला आतमध्ये माहीत असावं की मी कोण आहे, मी काय आहे. तर आणि तरच तुम्ही समाजामध्ये एक वेगळं युग तयार करू शकता आणि एक वेगळ्या युगाचा एक नवयुवक होऊ शकता. चाणक्याने आणखी एक वाक्य दिले, समाजामध्ये युथ तरुण आणि तरुणी ह्याच राजकारण आणि अर्थकारणाचा बेस असतात. तरुण आणि तरुणी याच राजकारण आणि अर्थकारणाच्या बेस असतात. हेच तत्व सगळ्यांनी उचललं आणि रिसेप्शन कुणाला ठेवलं? मोठे कंपनी आहे, तुम्ही ज्यावेळेस आज जाता एक रिसेप्शनिस्टला भेटता, ती कशी असते? काळी, तिच्याला एकदम करू, चेहरा 12 वाजलेले असते का? नाही. एक मासिक आहे आणि एका म्हातारीचा फोटो आहे आणि एक सुंदर हिरोईनचा फोटो आहे आणि एक अर्धनग्न हिरोईनचा फोटो. कुठला उचला? आता मनात असेल ती उचलतो, पण म्हातारीचं म्हणतात. हे चाणक्य घेऊन ठेवते आणि हीच नीती आज सायकोलॉजिकली आजमावायला सुरुवात झाली. अजून एक तत्व सांगितलंय, कामाला तरुण असावे, मॅनेजमेंटला मध्यम असावे आणि सगळ्यांवरती देखरेख करायला बुद्ध असावे. चाणक्याने अजून एक तत्व सांगितलं, कामाला तरुण असावे, नियोजनाला किंवा मॅनेजमेंटला मध्यम असावे आणि सगळ्यांवरती देखरेख करणारे वृद्ध असावे. का? वृद्ध ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला एक तर ते रिटायरमेंटला आलेले असतात, त्यामुळे त्यांची पैशावरची अपेक्षा फार कमी असते, त्यामुळे कमी पैशात मिळतात. पहिली. दुसरा, त्यांचा सगळा अनुभव तिथे उपयोगी पडतो. मध्यम जे असतात ते सगळं करत 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 वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मध्यम आलेले असतात. आणि तरुण जो जोशात असतो, होशात असतो, त्या फेजमधून जो व्यक्ती गेला त्याला त्याची सायकोलॉजी माहीत असते. म्हणून वर्कर तरुण असतात, HR मॅनेजर मध्यम असतात आणि वरच्या मॅनेजमेंटची लोक रिटायरमेंटला आलेली. चाणक्याने सांगितलेलं तत्व आहे, आज तेच तत्व सगळीकडे चालू आहे. इतकं सुंदर आहे भारतीय अध्यात्म आणि अध्यात्मातली अनेक तत्व की आपण त्या दृष्टीनं कधीच आपण बघत नाही. त्याच्यामुळे या चारही सेशनचा सारांश मला की पहिल्या सेशनमध्ये आपण वेळेला महत्त्व दिलं, बरोबर आहे. दुसऱ्या सेशनमध्ये काय सोडायचं आणि काय धरायचं याचं महत्त्व दिलं व्यापारामध्ये. तिसऱ्या सेशनमध्ये की जे शून्यातनं विश्व निर्माण करणारे त्या लोकांनी काय तत्व मांडली समोर जेणेकरून त्यांना मोठं होता येईल. आणि शेवटचा सेशन चौथा जो आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पैलू पैशाकडे बघण्याची नजर आणि व्याज लागलेलं महत्त्व. गुरुजी एक म्हणायचे, ही बायको आहे, तिचा हा नवरा आहे, ह्या नवऱ्याचा नवरा कोण? व्याज. व्यापार लाईन मध्ये एक तत्व आहे की बायकोचा नवरा हा आहे, जे नवऱ्याचा सगळा अधिकार हिच्यावर चालतो. तुमच्यावर अधिकार कोणाचा चालतो? ज्याचं व्याज तुमच्यावर चालू आहे त्याचा अधिकार चालतो. त्यामुळे तुम्ही पण लय डांगडिंग करू नका, तुम्ही कोणाची बायको चालू.
जर तुमच्या मागे व्याज असेल. आणखी एक गुरुजींनी तत्व सांगितलं, श्रीमंती कशात आहे? कमवलेल्या पैशात आहे का जमवलेल्या पैशात आहे? कमवलेल्या पैशात आहे, यांना तर माहितच आहे. एक लाख तुमची कमाई आहे, बरोबर आहे, 1,00,000 तुमची कमाई आहे आणि 5,000 रुपये तुम्ही सेव्हिंग करताय, बरोबर आहे. असं आयुष्यभर झालं, आयुष्यभर झालं तर तुमची एंड ऑफ काय होईल? एक 10,00,000 रुपये सेव्हिंग राहील. मग तुम्ही श्रीमंत आहात का? तुम्ही जेवढं कमावलं तेवढं खर्चच गेला आणि एंड ऑफ तुम्ही तुमच्या मुलाच्या नोकरीवरती किंवा मुलाच्या कमवण्यावरतीच पुन्हा विसंबूत राहिला आणि थोडंफार तुमच्यावरचं व्याज आहे ते पण त्या मुलाच्या डोक्यावर टाकत राहिलं, तर कमावल्यावर श्रीमंती झाली का गमावल्यावर श्रीमंती झाली का जमवलेल्या पैशावर श्रीमंती झाली? खाल्लेल्या अन्नावर तब्येत आहे का पचलेल्या अन्नावर तब्येत आहे? साहजिक आहे. व्यापारातलं एक सूक्ष्म तत्व आहे, कमवल्या पैशावरती कधी श्रीमंती नाही, तुम्ही जमवलेल्या पैशावरती श्रीमंती. तुम्ही खाल्लंय 2 किलो पण तुम्हाला पचलंय 100 ग्रॅम आणि पेशींपर्यंत गेलेच 10 ग्रॅम, ते 10 ग्रॅमच तुम्हाला गरजेचं. या 2 किलो खाण्यामध्ये त्या जिभेपासून पोटापर्यंत सगळ्यावरतीच बोजडपणे केलाच केला आणि ह्या 2 किलोचं गेलेला खर्च व्याजाने डोक्यावर काढून. ही साधी साधी तत्व आहे, गुरुजींच्या सानिध्यात राहून 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 अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. आणि ज्ञान हे अविरत आहे. आज या पोझिशनला मी काहीतरी तुमच्याशी सांगतो म्हणजे फार मी नॉलेजेबल आहे, मी फार बिझनेसमध्ये मोठ्या लेवलला गेलेलो आहे किंवा मी फार मोठा बिझनेसमॅन आहे आणि मग ही तत्व सांगतो, अशातला काही भाग नाही. जे गुरुच्या सानिध्यात जेवढी काही जमापुंजी मिळाली तेवढं मांडण्याचा मी तुमच्याबरोबर प्रयत्न केला. कदाचित हेच सिक्वेन्स आपण कदाचित काही दिवसानंतर पुढे टू बी कंटिन्यू करू, कारण फार सुंदर विषय हा, आवडीचा विषय. लोकांना ध्यान नको आहे, काय पाहिजे? पैसा पाहिजे. आणि पैसा कसा सांगतात आणि तेच गुरु जर असतील किंवा सद्गुरू असतील तर अजून आनंदित आहे. फार सुंदररित्या हे सेशन्स आनंददायी पद्धतीनं तुम्ही सगळे ऐकले, आम्हाला सांगता आले, त्यामुळे सगळ्यांचे आभार. जय गुरुदेव.